कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रत्येक कामात टक्केवारी द्यावी लागते याची दबक्या आवाजात चर्चा होत होती। पण ठेकेदार प्रसाद वराळे यांनी एका कामात कनिष्ठ अभियंत्यांपासून शहर अभियंत्यांपर्यंत आणि ऑडिट विभागातील क्लार्कपासून अतिरिक्त आयुक्तांपर्यंत कुणाला किती रुपये टक्केवारी दिली हे जगजाहीर केल्यानं खळबळ उडाली आहे। एस न्यूजनं ठेकेदार प्रसाद वराळे यांच्याशी याबाबत बातचीत केली। यावेळी त्यांनी त्यांच्या कामाबद्दल झालेले आरोप फेटाळून लावताना आपल्या कामासह आपल्याकडून पैसे घेतलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी केली आहे। कसबा बावड्यातील ड्रेनेज लाईनच्या कामाचा प्रश्न सध्या कोल्हापूरवर गाजत आहे आणि एकूण जवळपास 86 लाखाच्या कामामध्ये अपहार झाल्याचा आरोप एकूणच माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी केला होता आणि यानंतर त्या कामाचे कॉन्ट्रॅक्टर प्रसाद वराळे यांनी काही महापालिकेत किती टक्केवारी द्यावी लागते याचे एक स्क्रीनशॉट आता व्हायरल होत आहेत। या संदर्भातच आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की हा आता जो काही टक्केवारी द्यावा लागतो महानगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांचा त्याचा स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडालेली आहे आणि नेमके कशा पद्धतीने ही भ्रष्टाचाराची साखळी चालते महानगरपालिकेत या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलू। काय सांगाल? एक मागील सोमवारी मला वाटतं मागच्या सोमवारी माझ्यावरती 85 लाख रुपये बोगस सह्या करून मी बिल उचलला असा माझ्यावरती आरोप झाला। या आरोपामध्ये काही तथ्य नाही। म्हणजे सत्यजित कदम यांनी जे माझे आरोप केले ते संपूर्ण चुकीचे आहेत। माझ्या अकाउंटला रितसर जे पैसे जमा झाले ते मी पत्रकमधून डिक्लेअर केलेलं आहे। 24 डिसेंबर रोजी 67 लाख समथिंग रक्कम माझ्या अकाउंटला जमा झाली। ही महापालिकेच्या रितसर खात्यावरून RTG झालेले आहे। त्याचे रितसर मी सह्या घेतलेले आहेत, रितसर ऑनलाईन आले आहेत आणि त्या टेबलात त्याची प्रत्येकाची टक्केवारी भागवून मला हे बिल मिळालेलं आहे। त्या जागेवरती 30 ते 35 लाख रुपयाचे काम होऊन मटेरियल आहे। 30 ते 35 लाख रुपये ॲडव्हान्स बिल मला देण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये कोणताही घोटाळा झालेला नाही आहे। ती काम सद्यस्थितीला शेतकऱ्यांनी केलेल्या विरोधामुळे थांबलेलं आहे। काम बंद नाही, ते सध्या थांबलेलं आहे। त्या कामाचे अजून 93 लाख रुपये महानगरपालिकेमध्ये शिल्लक आहेत। घोटाळाच करायचा असतं तर त्या 1.5-2 कोटी रुपयाचा झाला असता ना। वरचे 93 लाख रुपये मी का ठेवले असते मी जर 85 किंवा 80 लाख रुपये माझ्यावर आरोप केला आहे। झालेल्याच कामाची रक्कम माझ्या अकाउंटवर का आली ह्याची त्यांनी चौकशी करावी। एकूणच कामच झालेलं नाही, 85 लाखाचं काम झालेले नाहीत आणि बिलं उचलल्यात असा महत्त्वाचा आरोप आहे। सध्या त्या ठिकाणी 30 ते 35 लाख रुपयाचं काम झालेलं आहे। जागेवरती मटेरियल आहे, तुम्ही जाऊन कधीही तिथलं शूटिंग घेऊ शकताय। कसबा बावडा पॅव्हेलियनच्या इथे त्या पाईपिंगचा स्टॉक करण्यात आलेला आहे। राऊत पाण्यामध्ये त्या पाईपी ले करण्यात आलेल्या आहेत। 1125 मीटरचं रनिंगचं काम झालेलं आहे। 18 चेंबर झालेले आहेत। हे तुम्ही जागेवरती जाऊन बघू शकता। त्याचे 30 ते 35 लाख रुपयेचं बिल तयार होतं आणि राहिलेले जे वरचे जे 30-35 लाख रुपये आहेत ते मार्चच्या आधी पैसे जाणार ह्याच्यासाठी ॲडव्हान्स दिलेली होती त्या पोर्शनचं काम पूर्ण करण्यासाठी। त्यावेळी शेतकऱ्यांनी विरोध केला, त्यामुळे ते काम थांबलेलं आहे। ते काम पूर्ण झाले आणि मग ते किंवा काम अर्ध आता इथनं पूर्ण होणार नाही आणि मग बिल उचल अशी त्याची काही नाही। काम सध्या परिस्थितीत चालू आहे आणि रनिंग बिल आहे। हे काम कंप्लीट नाही। त्या कामाची अजून 93 लाख रुपये रक्कम महापालिकेमध्ये शिल्लक आहे। म्हणजे एकूण कितीचं काम होतं ते ड्रेनेज लाईनचं कसबा वाड्यातल्या बिलं किती उचलले गेलीत या संदर्भात काय सांगा? ते माझ्या नावे मंजूर 2022 साली नगरोत्थानमधून 2,83,00,000 रुपयेचं विथ GSTचं हे काम मंजूर झालं। त्यामध्ये आत्तापर्यंत 5 बिलांच्या अखेरीस 180च्या आसपास त्याचा खर्च पडलेला आहे। त्याचे 93 लाख रुपये अजून शिल्लक आहेत। त्या 180च्या आसपासच्या टक्केवारीच्या स्वरूपात मी 7 ते 8 किंवा 9 लाख रुपयेपर्यंत मी हिशोब काढला तर एवढे पैसे मी तिथं वाटलेले आहेत। त्या जागेवरती फक्त ह्याच्यात मला काय दिलं आहे की मार्च जाणार म्हणून ह्यांनी त्या ॲडव्हान्समध्ये बिल दिलेलं आहे। एकूण किती मग ॲडव्हान्स असे उचल केलेले आहेत? एकंदरीत आपण वारंवार टक्केवारीचा आरोप करत आहेत। आत्ताच्या कामात साहेब जे 67 लाख रुपयाचं बिल आहे त्यातलं 30 ते 35 लाख रुपये माझ्या साईटवरती ऑलरेडी काम पूर्ण आहे, मटेरियल आहे। 30-35 लाख रुपयाचं ॲडव्हान्स बिल हे देण्याची पद्धत आहे। जसं तुम्ही ॲडव्हान्स काम होतं का नाही, टेंडरच्या आधी ॲडव्हान्स कामं होतात की नाही, आता जे कृती समिती आणि हे जे चालले हे ॲडव्हान्स कामावरून चालले, तशी ॲडव्हान्स एखाद्या मार्च एंडिंगला पैसे दिले जातात त्या स्वरूपातच घेतलेलं आहे। ह्याच्या कोणताही घोटाळा झाला नाही। रितसर सही घेऊन रितसर ऑनलाईन पद्धतीनं हे मला बिल मिळालेलं आहे। एकूणच रितसर आपण घेतलेलं आहे बिलं म्हणताय की बाबा ॲडव्हान्स पण तुम्ही काही कामं केलेले आहेत किंवा ॲडव्हान्स रक्कम तुम्हाला मिळालेले आहेत। मात्र जे काही तुमचा एक स्क्रीनशॉट जे व्हायरल झालेला आहे सोशल मीडियावर तो अधिकाऱ्यांच्या टक्केवारीचा आहे। इथून शहर अभियंतापासून ॲडिशनल जे अधिकारी असतील त्यांचा एक टक्केवारीचा स्क्रीनशॉट व्हायरल झालेला आहे। त्या टक्केवारीबद्दल काय सांगा? 100% शासनात आता हे जे आहे कुठलाही अधिकारी टक्केवारी घेतल्याशिवाय बिल पास करत नाही। त्याची किती टक्केवारी हे स्पेसिफिक मी त्या पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे। शहर अभियंता, उपशहर अभियंता, JE, अकाउंट हे प्रत्येक किती हे ठरलेलं आहे। त्याशिवाय बिलच पुढे पास मिळत नाही।
नाही, एकूणच याच्यामध्ये विषय काय आहे, टक्केवारीचा हा विषय आहेच, मात्र यापुढे आपण देखील एक असं पत्र दिलं होतं की बोगस सह्यांच्या बाबतीतला देखील एक प्रकरण गाजत होतं की आपणच अधिकाऱ्यांच्या सह्या बोगस मारल्या आणि बिलांची उचल केली, असे देखील आरोप होते. ज्या दिवशी पत्रकार परिषद झाली त्या दिवशी माझ्या 2 ते 3च्या किंवा 2 ते 4च्या दरम्यान मला राजारामपुरी कॅफे रॉन तिथं मला बोलवून घेण्यात आलं. जेईंच्या आले तिथले तुम्ही CCTV फुटेज चेक करू शकता. तिथं माझ्यावरती FIR होणार नाही, माझे 40 ते 50 लाख रुपये डिपॉझिट आहे अजून, ते तुला परत मिळवून देऊ किंवा ते जर तू हे केलास मान्य केलं ते तुला मिळणार नाही. माझ्यावरती दबाव टाकण्यात आला आणि ते माझ्या हस्तारे लेखी माझ्याकडून लिहून घेतले गेलं. तुम्ही तिथलं CCTV फुटेज चेक करू शकताय. जर तसं मला मान्यच करायचं असतं तर मी लेखी रितसर लिहून महापालिकेच्या इन्व्हर्ट ऑफिसला किंवा कमिशनर ऑफिसला रितसर मी इन्व्हर्ट केलं असतं. हे इन्व्हर्ट केले का बघा, त्यांनी लिहून घेऊन त्यांच्याकडे पत्र केलेलं आहे. ते कुणी इन्व्हर्ट केले, काय केले, हे सगळी तुम्ही चौकशी करा. त्याचे व्हिडिओ फुटेज माझ्याकडे आहेत, तुम्ही त्याची चौकशी करा. त्याचं अधिकाऱ्यांच्या सह्या बोगस मारल्यात का नाही? साहेब, जर मी अधिकाऱ्यांची सही बोगस मारली असेल तर ते बिल ऑनलाईन कसं पास झालं? महापालिकेमध्ये सही आणि बिल हे दोन्ही एकदम जाते. जर मी जर सही बोगस मारली तर तुमच्या युजर आयडीवरून मी बिल सोडू शकतोय काय, हे त्यांनीच मला तर्क लावून द्यावा. आपल्यावर फौजदारी देखील दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आयुक्तांनी सांगितलं की आपल्यावर फौजदारी दाखल करण्यात येणार आहे. 100% मी सर्व काही चौकशीला समोर जाण्यास तयार आहे. माझी चौकशी करा, माझ्या कामाची चौकशी करा, पण माझी एक हे राहील, माझ्यासोबत ज्या अधिकाऱ्यांच्या बिलावरती सह्या आहेत त्यांच्या सगळ्यांची चौकशी करा, त्यांच्या संपत्तीची चौकशी करा, सगळ्याची करा. ह्याकरिताच मी माननीय मुख्यमंत्री, ED, इन्कम टॅक्स, SPO, कलेक्टर, प्रशासक यांना सगळ्यांना हे पत्र दिलेलं आहे. हे कसं चालतं? आज मी माझ्या धाडस करून मी पुढं बाहेर बोलायला आलं. माझ्यासारखेही त्रासातली कित्येक कॉन्ट्रॅक्टर आहेत जेणेकरून ते टक्केवारीसाठी आणि पैशासाठी अडकून आहेत. महत्त्वाचं म्हणजे मुद्दा हा जो प्रश्न सर्व ऐरणीवर आला, एकूणच माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी तो आरोप केला, म्हणजे 85 लाख रुपयाचे जो कामाचा आरोप केला की कामं झालेलीच नाहीत आणि ती बिलं कॉन्ट्रॅक्टर प्रसाद वराळे यांनी उचललेली आहेत, असा आरोप होता. याबाबत तुम्ही काय सांगाल शिव? मी आपल्या ह्याच्यातून त्यांना सांगतो की त्यांना कोणती चुकीची माहिती दिली असेल किंवा पुरवली असेल, जागेवरती पाईप झालेले काम मी दाखवण्यास तयार आहे. आपण सर्व कधी सांगाल त्यावेळी किंवा चौकशी कोर्टाद्वारे आपण ती चौकशी करू. मी केले नाही केले, काय जे घेतले मी ते समोर सगळ्यांच्या मांडायला लागलो आहे. त्यांचा हा आरोप चुकीचा आहे. प्रशासनाचं किंवा आयुक्ताकडून, कार्यालयाकडून जे काही कारवाई होईल त्याला सामोरे जायला आपण तयार आहात? मी 100% सगळ्या चौकशीला सामोरं जायला तयार आहे. माझी एकच मागणी राहील की माझ्यासोबत जेवढ्या त्या 11 सह्या आहेत त्या सगळ्यांची चौकशी व्हावी, सगळ्यांवरती फौजदारी व्हावी. तर हे होते प्रसाद वराळे. एकूणच कसबावाड्यामध्ये ड्रेनेज लाईनचं कामकाज झाल्यानंतर त्याच्यानंतर जो टक्केवारीचा आरोप होते किंवा टक्केवारीचा एक स्क्रीनशॉट सोशल मीडियावर सध्या व्हायरल होते आणि त्याच्यामुळे एकच खळबळ उडालेलं आहे. मात्र प्रसाद वराळेंनी सांगितलं आहे की एकूणच जे काही ड्रेनेज लाईनचं काम आहे ते बऱ्यापैकी एक 50 ते 60% पूर्ण झालेले आहे आणि ॲडव्हान्स बिलाच्या पोटी काही 30-35 लाख रुपये ही रक्कम त्यांनी घेतलेली आहे. मात्र सर्वच कामे बोगस नाहीत असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. S न्यूजसाठी कॅमेरामॅन अभिजित पाटीलसह इक्बाल रेटरेकर.